नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण शिळ्या पोळ्यांचा चुरा किंवा चिवडा कसा बनवायचा हे बघणार आहोत। मी एक कढई गॅसवर ठेवलेली आहे गरम करायला। 1 चम्मच तेल टाकलेला आहे। आता जिरे घालूया। छोट्या चमच्याने 1 चम्मच जिरे घातले आहे आणि मोहरी घालूया आणि याला चांगलं तडतडू द्यायचं। त्यानंतर आपल्याला छान तडतडल्यानंतरच कांदे टाकायचे आहे। बघा, मी छोटा एक कांदा चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे। कढीपत्ता घालूया। सुरुवातीला घातला ना तर तो उडतो, म्हणून तो नंतर घालत आहे। आणि मिरच्या, हिरव्या मिरच्या मी 2-3 चिरून घेतलेल्या आहे। शेंगदाणे टाकलेले आहे आणि आता हे मिश्रण ना छान ढवळून घ्यायचं आहे आणि शिजवायचं आहे, परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये। खूप छान बनतो हा चिवडा किंवा उपमा पण म्हणतात कोणी कोणी। मग हे छान ढवळल्यानंतर हे शिजत आलं की त्यामध्ये मग आपल्याला मसाले टाकायचे आहे। मी अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे, जिरा पावडर टाकलेला आहे छोट्या चमच्याने आणि धने पावडर, आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टमाटर टाकू शकता या वेळेला। मी टाकलेला नाही आहे, मला असंच छान वाटतो। चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे। बघा, मी हा असा चुरा बारीक करून घेतलेला मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पोळ्या तुकडे मोठे तुकडे कमी जास्त करत नाही का बारीक केलेला आहे। आणि अशा प्रकारचा खूप छान बारीक होतो तो, एकदम बारीकही नाही करायचा बघा, आणि खायला छान टेस्टी लागतो। आणि आता हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघा किती छान तयार झालेला आहे। पोळ्या उरल्या की मी अशा प्रकारचा करत असते। आता थोडीशी मी साखर टाकलेली आहे, तुम्हाला थोडं गोड आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा। धन्यवाद।